चला बघा वागू. मग प्रश्न 5वा 18,15,17 कसं असते 18,15,17 ह्याचं उत्तर तेव्हाच कळते. एकक दशक शतक हजार 10,000 लाख 10 लाख 10 लाख बोले तो 18 लाख 10 लाख बोले तो 18,15,17. 51,048 या संख्येतील सर्वात अधिक स्थानिक किंमत कोणाची आहे? 5ची. सर्वात अधिक स्थानिक किंमत कोणाची आहे? 5ची. सगळ्यात जास्त स्थानिक किंमत, राईट. आणि सगळ्यात कमी कोणाची? कोण सांगते? सगळ्यात कमी स्थानिक किंमत कोणाची? शून्याची आहे. शून्याची. ए बबलू, शून्याची आहे, 8ची नाही. शून्य जर असला तर शून्याची स्थानिक किंमत सगळ्यात कमी असती. चला 7, 3, 4, 2 हे अंक वापरून तयार होणारी 4 अंकी कमाल संख्या आणि 4 अंकी किमान संख्या याच्यातला फरक काढायचा आहे. ह्याच्यापासून अशी संख्या बनवा. कोण बोलायले? ए चामेंडे, वाग हो. 7, 3, 4, 2 हे अंक वापरून तयार होणारी 4 अंकी कमाल संख्या कोण सांगते? ह्याच्यापासून कमाल संख्या काय बनते? 7. कमाल म्हणजे मोठी. कमाल म्हणजे मोठी. सगळ्यात मोठा थड्या 7. 7हून छोटा कोण आहे रे? 4. 4हून छोटं कोण आहे? 3. त्याच्याहून छोटं 2. ही झाली कमाल संख्या. आता किमान बनवा. पलीकडे नाव किमान आहे. ही झाली कमाल. कमाल म्हणजे मोठी. सगळ्यात मोठा थड्या 7. 4, 3, 2. 7 त्याच्याहून छोटं 4 त्याच्याहून 3, 2. कळायला करणार बघा. आता किमान म्हणजे लहान कोण बनित ते सांगा बरं. लहान याच्यापासून लहान बनवा. सगळ्यात लहान 2. 2हून मोठा 3. 3हून मोठा 4हून मोठा. त्याच्यातला काय करायचं आहे? फरक किंवा तफावत म्हणतात. फरक किंवा तफावत. चला सांगा. 2हातून 7 जात नाही. 3ला म्हणलं दे रे बाबा. 3 म्हणला घे रे बाबा. 12तून 7 गेले 5. 12तून 7 गेले 5. 2हातून 4 जात नाही. इकडे 1 दिला. इथे राहिले 3. 12तून 4 गेले कोण सांगते? 12 मधून 4 गेले 8. 3हातून 3 गेले 0. 7हातून 2 गेले 5,085. चुकायले का रे? अरे ह्या PDF मध्ये नाही, राईट. तुम्हाला याच्यामध्ये आहे उत्तर है ना. इथं 5,085 घ्या. किती नंबरला आहे? 2 नंबरला आहे. 5,085 उत्तर आहे. पण या PDF मध्ये नाही. मी त्याची रिचेक PDF केली होती. तुम्हाला उत्तर आहे 2 नंबरला आहे 5,085. 2 नंबरला राईट करा. तेच म्हणलं. ही जुनी PDF आहे. नवीन PDF तुमच्या पेपर मध्ये आहे 2 नंबरला, राईट. 5,085. आणि हे तर लय म्हणजे काय? लय सोपा प्रश्न आहे बघा. चामुंडा बस खाली. लांडगे सांग. 5 ते 11 दरम्यानच्या विषम संख्यांची बेरीज सांग. 5 ते 1 कोण बोलायचं रे मागला? 5 ते 11 मध्ये किती विषम संख्या आहेत सांगा. 5 आणि 11च्या दरम्यान म्हणजे 5ला सोडून द्यायचं आणि 11ला सोडून द्यायचं. दरम्यान म्हणजे मधातल्या. दरम्यान म्हणजे सुलभात आहे. डायरेक्ट बेरीज सांगितलीस. कोणत्या संख्या आहेत त्या? 7 आणि 9. 7 आणि 5. 5च्या पुढची विषम संख्या 7. 7च्या पुढची 9. 11 घ्यायची नाही, 5 बी घ्यायची नाही. याची बेरीज केली 16. तुम्ही 5ला पकडलं, 7ला पकडलं, 9ला पकडलं, 11ला पकडलं. दरम्यान म्हणजे मधातल्या. मग 5ला आणि 11ला सोडून द्या. 7, 9 बस. ते विषम संख्या कोणत्या आहेत? दादी वाढता येईल. 1, 3, 5, 7, 9 + 2 11, 13, 15. विषम संख्या करण कोणत्या येतात? सगळ्यात लहान विषम संख्या 2च्या पाड्यात न येणाऱ्या. 1, 1 आणि 2, 3, 3 आणि 2 सांगणे उभटा. 3 आणि 2 5. सांग विषम संख्या कोणत्या येतात? आता डबल जर आवाज काढलास ना नाकाव इथून बुके हाणेल. 1,
1 आणि 2 3, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, 9 आणि 2 11, 11 आणि 2 13, 13 आणि 2 15, 15 आणि 2 बेच्या पाड्यात येत नाही त्या 17, 19. मग मला सांगा 5 आणि 11 पकडू नका, दरम्यान म्हणजे पकडायचं नाही. 5च्या पुढची विषम संख्या 7, 7च्या पुढची 9, 9च्या पुढची 11, 3 आहे 7 आणि 9 16 म्हणजे ऑप्शन 3. 8व्याचं उत्तर काय येते? ऑप्शन 3 येते. ऑप्शन किती येते? 3. चला 9व्याचं उत्तर, आणि लय सोपं आहे. बस खाली बसलं का? 9,0,5,2 हे अंक वापरून तयार होणारी कमाल संख्या. हे गीतेताई कमाल म्हणजे काय बघा? मोठी. मग मोठी संख्या बनवायची. सगळ्यात मोठा तळ्या कोण आहे? 9. सगळ्यात मोठा तळ्या कोण आहे? 9. 9हून छोटा कोण आहे? 5. बघा 5हून छोटा 2, 2हून छोटा 9, 5, 2, 0 बी. बी ऑप्शन नंबर बी. 2 नंबर बघा हो. 9चं 2, 9चं 2, 9चं 2 असलं तर राईट करा, करेक्ट करा 9चं 2, अन्यथा चूक करा. हा उभं टाक. सुलभात आहे उभं टाक. बोलायला दिसते. हा कोण सांगते? हातोरी करा. 14,058 या संख्येतील सर्वात कमी स्थानिक किंमत कोणत्या अंकाची आहे? सर्वात कमी माग आरुष भाऊ शून्याची आहे. हे शून्य जर नसला तर कोणाची आहे? 8ची. पण शून्य आहे ना. शून्य असल्यावर शून्याची स्थानिक किंमत सगळ्यात कमी असती. हे सगळ्यात जास्त स्थानिक किंमत कोणाची? दादेवाडताई सगळ्यात जास्त स्थानिक किंमत कोणाची? 1ची आहे. सगळ्यात जास्त स्थानिक किंमत कोणाची? 1ची. आणि सर्वात कमी 0. सर्वात कमी कोणाची आहे? बरोबर आहे का नाही? आवाज कळत नाही सांगा. आणि इथून सुरू झाले उतारे. काय सुरू झाले? फास्ट सांगतो. सर्दी का मौसम, गर्मीचा वारा, थंड थंड वाजते. वाग हो उतारे. 10 पैकी 10 गुण कोणाला मिळतील? नाही मला माहिती आहे. समानार्थी शब्द आहे म्हणजे चुकला. दिसते काय माग कॅमेऱ्यात? बघ करणार दिसते. चला उतार्याला बघूता. श्रीमती सेन यांना दागिन्यांची खूप आवड होती. म्हणली बाई मला दागिने द्या. कोण म्हणली? श्रीमती सेन. म्हणजे सेन नावाचा माणूस आहे, त्याचं आडनाव सेन आहे. सेन म्हणजे तुम्ही म्हणता म्हशीचं शेण का? हे शेण नाही. सेन सेन हे नाव आहे. बस सेन. श्रीमती श्री सेन है ना. त्याच्या बायकोचं नाव श्रीमती सेन, तिची बायको श्रीमती, आडनाव सेन. त्यांना दागिन्यांची आवड होती. तिचा वाढदिवस होता. वाढदिवस म्हणजे काय होता? तिचा बर्थडे. आणि तिच्या बर्थडे निमित्त श्री सेन यांनी तिला सोन्याचा आणि हिऱ्याचा सुंदर हार विकत घेतला. मग तर नाचूच लागली. म्हणून लागली चलो छैया छैया है ना रे. सोन्याचा आणि हिऱ्याचा हार सुंदर विकत घेतला. श्रीमती सेन यांनी तो हार थोडा वेळ घातला. श्रीमती सेन म्हणजे कोण? त्याच्या बायकोनं है ना. त्या माणसाच्या बायकोनं हार घातला आणि नंतर काढून टाकला. तिने तो हार तिच्या खोलीतील टेबलावर ठेवला. खोलीतल्या टेबलावर ठेवला. बरं त्यानंतर ती आंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेली है ना. एक वृद्ध माकड आलं त्यांच्या घराजवळ झाडावर चढलं है ना. एक वृद्ध माकड त्यांच्या घरावरील झाडावर चढला आणि बाल्कनीतून उडी मारली. ते उघड्या खिडकीतून खोलीत बी आलं. माकडाने हार बघितला आणि तो गळ्यात गुंडाळला. यानंतर माकडाने बाजूच्या टेबलावरून ठेवलेली चॉकलेटची आणि फळे, चॉकलेट फळं सगळे खाली. मिसेस सेन म्हणजे श्रीमती सेन बाथरूम मधून परत आल्यावर त्यांना हार सापडला नाही आणि ती जोरात ओरडली. जोरात ओरडली. का ओरडली रे? तिचा हार माकडानं चोरून नेला नाही, पळून नेला होता. चोरून कशाला नेल? ते का चोर होता का माकड? नाही ना, पळून नेला होता. चोरून माकड कुठं चोर आहे? त्याला काय करायचं? इकायचंय त्याला? पैसे घ्यायचे का कुठून? काय स्ट्रॉबेरी गिरबेरी खायला? त्याला कपडे घालायला घ्यायचे? बंगला बांधायचे चोरून न्यायला?
चोर कोण असतंय? माणसं चोर असतात. एखादा प्राणी चोर असेल का? त्याला काय करायचं? त्याला घर बांधते का रे माकडते? कपडे घेईन का रे? नाही ना. का ट्युशन लाईन का रे 5वी 9वीचं? नाही ना. का म्हणेन माझ्या पोराला बड्डेला केक आणायचा माझ्या पोराच्या? नाही की. बरोबर आहे का? ते आता इथं भानगड थोडे शिकले हे आहे. आता तुम्ही म्हणता ना सर त्या बाईनं बड्डे झाला, बड्डे झाल्याच्या नंतर तिनं थोडा वेळा हार घातला है ना, असं इकडे बघा. दागिन्यांची त्यांना आवड होती, बरोबर आहे. तिच्या नवऱ्याने तिला हार आणला, तिनं थोडा वेळ बघितला घालून है ना, बघितला घालून मग तिला आंघोळीला जायचंय म्हणून गेली असं कवा, टाइम माहित नाही आपला कवा गेली आंघोळीला, आणि आंघोळीला जायचंय म्हणून हार बाजूला ठेवला है ना. बाजूला ठेवल्यावर मग काय माकड आलं, खिडकीतून घेऊन गेलं. बरोबर आहे. असं साधा उतार आहे बाबा. हो. श्रीमती सेन यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त काय परिधान केलं होतं? सोन्याचा आणि हिऱ्यांचा हार. 1 नंबर का? 11चं 1, 11 नंबरचं 1. किती वाजले डोंगरी? 51 झाले. 9 मिनिटं बाकी. ठीक आहे बाबा. हो. 11चं 1 थोडं फास्ट घ्या. 9 मिनिटं बाकी येतं. 12 नंबर, मिसेस सेन यांनी हार कुठे ठेवला होता? मिसेस सेन बाथरूम मध्ये, खोलीतील टेबलावर, खिडकीवर, शेल्फावर? तर खोलीतील टेबलावर. टेबलावर ठेवला होता. इकडे बघा, तिने तो तिच्या इथं आहे बघा, खोलीतील टेबलावर ठेवला है ना. खोलीतील कशावर ठेवला होता? टेबलावर ठेवला होता. बोललो कधी ते मम्मी. खोलीत माकड कसे घुसले? बाथरूम मधून आलं का रे? छतावर उडी टाकून, उघड्या दारातून, खुल्या खिडकीतून. 4 नंबर. बघा 13 नंबरचं उत्तर 4. जन 13 नंबरचं 4 केले करेक्ट आहे है ना. नीट लक्ष द्या. 11चं उत्तर 1 आहे 1 नंबरचं. 12 नंबरचं उत्तरचं ऑप्शन आहे 2 नंबर, आणि 13 नंबरचं आहे 4 नंबर. कितना? 4. चला वागो. चला 14 आणि 15 नीट लक्ष द्या. 14, मिसेस सेन यांच्या हाराचे काय झाले? काय झालं त्या बाईच्या हाराचं? मिस्टर सेन यांनी हाराला त्यांच्या सोबत नेलं. कशाला आणीन तरी मग हार? तो टेबलावर, ते हार टेबलावर ठेवला होता. त्या हाराचं काय झालं? लास्टला त्या हाराचं काय झालं? त्या एका माकडाने पळून नेलं, एका माकडाने त्याला चोरलं. चोरलं तर येणार नाही, माकड का? माणसं चोर असतात, माकड चोर कसा? एका माकडाने त्याला पळून नेले. ऑप्शन नंबर सी. 14 नंबरचं सी. 14 नंबरचं सी. चिल्लापाळी म्हणजे काय नाही? हे जोरात ओरडणे. चिल्लापाळी म्हणजे काय? गर्दा करणे. आता मला इथे डाऊट वाटते, पण ती आला होता नवीन परीक्षेत. चिल्लापाळी जोरात ओरडणे. त्याच्यानंतर बघा दुसरा उत्तर आहे 15चं उत्तर 2, 14चं उत्तर 3. 14चं उत्तर कळलं का नाही? 14 नंबरचं 3, 15चं 2. कोणाला नाही कळालं? इकडे बघा. 14 नंबरचं किती रे? 3, आणि 15 नंबरचं 2. 15 नंबरचं 2. 14 नंबर 3, 15 2. लक्षात द्या. मुलगीरत आहे, अस्मुत आहे. आणि लास्ट उत्तर आहे 5 मिनिटात बघा. एके दिवशी नावाच्या मुलांना सूचना आहे, बोलू नका हो. कॅमेरा सुरू आहे म्हणून झटके नाही त्यांना सांग. एकाचा आवाज आला नसता, कॅमेरात आवाज येईल है ना, बघ पण लगे. त्याच्यामुळे शांत बस. मग म्हणतात, एके दिवशी मी माझ्या अंगणात एक लहानसा साप रेंगाळताना बघितला. ओई ओई है ना. एके दिवशी मी माझ्या अंगणात एक लहानसा साप रेंगाळताना पाहिला. तो हळूहळू रेंगाळत होता. ओई
मला पाहताच तो तिथून पळून गेला. मला पाहताच तो तिथून पळून गेला आणि तिथेच पडलेल्या नारळाच्या शेंडीत जाऊन लपला. नारळाच्या शेंडीत लपला. मी दगडाचा तुकडा उचलला आणि नारळाच्या शेंडीचं तोंडच बंद केलं. तो शेंडीत लपला होता नारळाच्या. मी दगड घेतला आणि मारलं आणि ते दगड कुठे गेला? साप मध्ये लपला आणि दगड बाहेर बसला नारळाच्या शेंडीच्या बाहेर. मग साप कुठं रे? त्या मध्ये साप मध्ये गेला असल है ना. आणि ह्या पोरानं दगड मारला, ते दगड वरी साप अडकून बसला ना मध्ये. मग कशाचं काय? मी ते घेऊन ते ह्या नमुन्यानं घेतलं ते नारळ असं आणि घेऊन पळाला की आजीकडे गेला. नारळ घेऊन आजीकडे धाव घेतली. मी म्हणालो, आजी बघ बघ मी साप पकडलाय. आजी ओरडली, साप! ती इतकी घाबरली की ती जोरात ओरडू लागली. ते ऐकून आजोबा धावत आले. नारळाच्या शेंड्यामध्ये साप असल्याचं त्यांना समजलं. नारळाच्या मध्ये साप असल्याचं समजलं तेव्हा त्यांनी ते माझ्या हातातून हिसकावून फेकून दिलं. घेतलं आजोबांना, फेकून दिलं. छोटा साप बाहेर आला आणि रेंगाळला आणि जवळच्या झाडीत गायब झाला है ना. बघ मग साप कशात लपला होता? बिळात, झोपडीत, जंगलात, नारळाच्या शेंड्यामध्ये. 2 नंबर 16चं 2 आलं का? आलं असतं तर राईट करा, आलं नसतं तर रॉंग करा. ते आता हे म्हणाल एवढे प्रश्न काय अवघड नाही तर चला. आणि नंतरचा प्रश्न आहे बघा 17 नंबर. कोण जोरात ओरडायला लागलं होतं? मुलाची आई नाही, मुलाची बहीण नाही, मुलाचे आजोबा, मुलाची आजी. बी नंबर. 17 नंबरचं काय? बी. 17 नंबरचं काय? बी. 17 नंबरचं काय? बी. 17 नंबरचं काय? बी है ना. 18 नंबर कोण सांगतंय? मुलाच्या आजोबांनी नारळाचं काय केलं? फेकून दिले, जंगलात लपले. जंगलात लपले नाही, उघडून साप पकडला, मातीच्या भांड्यात ठेवले आजोबांनी. तर काय येतंय रे? फेकून दिलं. ते नारळाचं नारळ फेकून दिलं है ना. साप लपला होता, नारळ फेकून दिलं, मग साप दगड बाहेर पडला, साप निघून गेला. 18 नंबरचं ए. 18 नंबरचं ए. 18 नंबर ए. 18 नंबर ए. 18 नंबर ए. ए बघ. आणि 20, 19, 20. नारळाचे तोंड कशाने बंद? कपड्याने बंद झालतं, लाकडानं बंद झालतं, मातीच्या भांड्याने, दगडाच्या तुकड्याने. हे 19चं बी. 19 नंबरचं बी. 19 नंबर 2. 19 नंबर बी. 19 नंबर 2. 19 नंबर 2. 19 नंबर लक्षात ठेवा. आणि 20 सापासाठी समानार्थी शब्द काय? भुजंग, शून्य, शेल आणि तिकडं काय बाबा? आला. नाही तर काय येतं याचं? भुजंग. भुजंग. साप म्हणजे काय? भुजंग. साप म्हणजे काय? भुजंग. 20चं 1. 20 नंबरचं 1. हे 20 नंबरचं 1. चला आजची ही झाली परीक्षा 20 गुणांसाठी, 20 गुणांची. आणि मार्क टाकायचे सगळ्यांनी. एक खाली 20 टाका. 20 पैकी किती मिळतात वरी टाका. 20 पैकी 18. 20 पैकी वरी मार्क टाका. 20 पैकी वरी मार्क टाकावेत. हा हायेस्ट मार्क 20 पैकी 20 कोणी आहे का? ठीक आहे. विराट पारवे चेक कर. नावेकर डबल चेक कर.